नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सोबतच अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे खरं तर त्यांचं एकाच वाक्याने या त्यांच्या साहित्याचा आपल्याला अंदाज येतो। एकूणच काय तर त्यांचं साहित्य इथल्या व्यवस्थेला बंड करायला होतं, इथल्या व्यवस्थेचा खरं तर धिंडोळे काढणारं त्यांचं साहित्य आहे। थोडक्यात आपल्याला सांगता येतं की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, तर साहित्य म्हणजे काय तर आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल की साहित्य खरं तर समाजाचा आरसा दाखवते आणि त्याच्यामध्ये समाजाचं हित पाहते। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपण पाहतो तेव्हा त्यांच्या या एका वाक्याने आपल्याला कळतं की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य इथल्या शोषितांना, कष्टकऱ्यांना, वंचितांना कसं बंड करायला भाग पाडते, भुकेल्यांना कसं बंड करायला भाग पाडते हे त्यांच्या साहित्यावरून आपल्याला लक्षात येते। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य नेमकं काय आहे, त्यांच्या साहित्यामध्ये नेमकी भूमिका काय आहे, तर ही भूमिका बघत असताना त्यांचं साहित्य जे आहे ते खरं तर इथल्या शोषितांच्या, वंचितांच्या व्यथा मांडणारं साहित्य आहे। ज्या कथेतून त्यांनी व्यथा मांडलेल्या आहेत, भुकेल्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत, या व्यथेतून ते संघर्ष करायला होतं, ते बंड करायला होतं, त्यांचं ते साहित्य आहे। दुसरीकडे आपण असं पाहतो की त्यांचं साहित्य नेमकं किती आहे। अगदी 1.5 दिवस शाळा शिकलेल्या या महान व्यक्तीचं कार्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा 1.5 दिवस शाळा शिकून 40 कादंबऱ्या आणि जवळपास 15 पोवाडे लिहिणारे आणि असंख्य इतर छोटे मोठे लेखांच्या माध्यमातून त्यांचं साहित्य आपल्या नजरेसमोर येतं। म्हणजे एकीकडे आपण पाहतोय की 1.5 दिवस शाळा शिकून एवढं मोठं साहित्य उभं करत असताना त्यांच्या प्रतिभेची आपल्याला खरं तर जाणीव होते। आणि मग अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये नेमकं काय आहे, त्यांचं साहित्य नेमकं काय आहे हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे। तर हे साहित्य नेमकं असं आहे की त्यांच्या साहित्यातला जो नायक आहे, त्यांच्या कादंबरीतला जो नायक आहे तो नायक हा बंड करणारा आहे। आणि मग हा बंड करणारा नायक जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो खरं तर या व्यवस्थेशी बंड करतो। तो भुकेला असल्यामुळे तो व्यवस्थेशी बंड करत असताना आपल्या लक्षात येतं की तो कुठल्याच व्यवस्थेतली नियम मानत नाही, तो नियम पाळत नाही, कारण ती नियम त्यांच्यावर जे लादलेले आहेत ते खरं तर गुलामीची नियम आहेत। आणि मग हे गुलामीचे नियम तो झुंगारून लावतो। त्यांच्या साहित्यातला नायक हा सतत संघर्ष करणारा नायक आहे आणि म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला त्यांच्या साहित्याचा प्रवास आपल्याला मांडता येतो। अगदी वाटेगाव ते रशिया असा प्रवास करणारे अण्णाभाऊ साठे खरं तर साहित्यरत्न आणि लोकशाहीर म्हणून त्यांची आपण विचारधारा या समाजाला किती महत्वाची आहे लक्षात येतं। आणि साहित्यरत्न आपण त्यांना का म्हणतो तर खरं तर त्यांच्या साहित्यातून सर्वच आपल्याला दिसून येतं। सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा गावागाड्यातल्या इतर व्यवस्था असतील, या सर्व व्यवस्था त्यांनी अगदी शिस्तबद्ध मांडत असताना त्याच्यामध्ये मात्र त्यांच्या साहित्यातला नायक कधीच त्यांनी लाचार होऊ दिलेला नाही किंवा व्यवस्थेला तो शरण जाणारा नायक होऊ दिलेला नाही। तर तो नायक इथल्या इंग्रजांच्या विरुद्ध, इथल्या धर्मव्यवस्थेच्या विरुद्ध, इथल्या भांडवलदारांच्या विरुद्ध त्यातला नायक हा संघर्ष करताना आपल्याला दिसून येतो, तो व्यवस्थेशी संघर्ष करताना आपल्याला दिसून येतो। खरं तर क्रांती काय असते किंवा जागतिक क्रांतीला काय हवं असतं किंवा कुठल्याही क्रांतीला काय हवं असतं, एक आपल्या लक्षात येतं की क्रांतीचा संदर्भ जेव्हा येतो तेव्हा जगातल्या जेवढ्या काही क्रांत्या झाल्यात त्या प्रत्येक क्रांतीची पार्श्वभूमी किंवा त्या क्रांतीला काही गीतं महत्वाची असतात। आणि कोणती क्रांती घडत असताना त्या देशातलं साहित्य, त्या देशातली गीतं ती त्या क्रांतीची प्रेरणा बनतात। आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल किंवा स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा अलीकडे आपण पाहतो जे काही लढे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये समतेसाठी किंवा देशभरामध्ये जे लढे झालेले आहेत, या सर्व लढ्याला साहित्य हे कसं प्रेरणा देतं, साहित्य प्रेरणा देतं, सोबत काही गीतं असतात, ती गीतं प्रेरणा देतात। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांची गीतं आपल्याला प्रेरणा देणारी दिसून येतात। ते जेव्हा म्हणतात की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, याच्यातून दिसून येतं की त्यांनी जे काही धगधगती मशाल या संयुक्त महाराष्ट्राची मांडलेली आहे किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा देत असताना त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून, त्यांच्या शायरीतून खरं तर लोकांना जागृत करण्याचं काम केलं, मराठी माणसाची मन जागृत करण्याचं काम केलं। याच्याही पलीकडे आपण जेव्हा जाऊन त्यांचं साहित्य पाहतो, त्यांचं साहित्य हे खरं तर शोषणाला विरोध करतं आणि म्हणून वंचितांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा जे काही शोषित घटक आहे, ज्यांचं शोषण होते, अशा सर्व घटकांना त्यांचं साहित्य हे प्रेरणा देतं। क्रांती भुकेच्या पोटीच होत असते आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला नायक हा भुकेला आहे आणि तो त्या भुकेसाठी, त्या भुकेल्या पोटासाठी तो क्रांती करतो आणि म्हणून त्या क्रांतीतून तो बंड कसा करतो आणि हे बंड करत असताना त्यांचा तो कुठेच कसा लाचार होत नाही हे मात्र वारंवार आपल्याला सांगावं लागेल की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातला नायक
हा कुठेच लाचार झालेला नाही आणि म्हणून लाचार नाही झाल्यामुळे त्यांचा जो नायक आहे तो बंड करणार आहे आणि म्हणून त्यांचं साहित्य खरं तर इथल्या युवकांना आणि एकूणच इथल्या या आपल्या देशाला खरं तर प्रेरणादायी ठरणार आहे। आणि म्हणून आपण पाहतो की जगातल्या सर्वच क्रांत्या झाल्या, या सर्व क्रांत्या ह्या भुकेच्या पोटी झाल्या आणि यांना मात्र सर्व गीत आणि साहित्य हे प्रेरणा देणारं ठरलं। आपण बघितलं की त्यांच्या साहित्यातला नायक आपण पाहिला, त्यांचं साहित्य आपण पाहिलं। अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भाने अजून एक असं विधान केलं जातं की ते आंबेडकरवादी आहेत का कम्युनिस्टवादी आहेत। मला असं वाटतं की ह्या वादामध्ये आपण न पडता अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य इथल्या शोषितांना, कष्टकऱ्यांना आणि बहुसंख्याक लोकांना कसं प्रेरणा देणार आहे किंवा शोषणाच्या विरुद्ध कसं बंड करणार आहे, आपण या साहित्याकडे या नजरेने जर पाहिलं तर ते सर्वाधिक चांगलं होईल, कारण त्यांचं साहित्य हे प्रत्येक पिढीला प्रेरणा देणार आहे। मग आपल्या समोर प्रश्न पडतो की आजच्या पिढीला ते प्रेरणा देणारं कसं आहे, तर आजच्या पिढीला प्रेरणा देत असताना आपण पाहतोय की ग्रामीण भागातून जो येणारा वर्ग आहे किंवा ग्रामीण भागातून शेतकऱ्याची मुलं असतील, कष्टकऱ्यांची असतील, वंचितांची असतील, शोषितांची असतील, या मुलांनी यांच्या साहित्यातून एकच प्रेरणा घेतली पाहिजे की आपलं आयुष्य उभं करत असताना, आपलं करिअर उभं करत असताना आपण बंड केला पाहिजे। आणि हे बंड करत असताना त्यांच्या साहित्यातली एकच प्रेरणा आहे की 1.5 दिवस शाळा शिकून जर एखादी व्यक्ती एवढं मोठं साहित्य उभं करू शकते, एवढं प्रेरणा देणारं प्रतिभावंत साहित्यिक म्हणून उभा राहू शकतो, तर आपल्याकडे खूप काही आहे। आणि म्हणून आपण ह्या सर्व याचा प्रेरणा घेत असताना आपण खरं तर आपल्या एकूणच करिअरच्या माध्यमातून जर विचार करायला गेलं, तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विचार करायला गेलं किंवा इतर घटकांच्या माध्यमातून विचार करायला गेलं, तर या व्यवस्थेशी बंड कसा करायचा हे त्यांचं साहित्य आपल्याला शिकवत असतं। त्यांचा नायक हा क्रांतिकारक आहे। आता स्त्रियांच्या बद्दल अण्णाभाऊ साठे यांनी काय मतं मांडले, त्यांच्या साहित्यातील वैजंता असेल, चित्रा असेल, खरं तर ह्या सर्व स्त्रिया त्यांच्या साहित्यातल्या बऱ्याच वेळा इथल्या व्यवस्थेने त्यांचं शोषण केलेलं आहे, तरी त्या स्त्रिया त्यातून बंड करतात, त्यातून बंड करून त्या उभ्या राहतात। मग त्यांचं साहित्य जे आहे स्त्रियांना प्रेरणा देणार आहे। आपण जीवन जगत असताना स्त्रियांना देखील आजही बऱ्याच वेळा अनेक गोष्टीला बंड करावे लागते, समाज व्यवस्थेला बंड करावा लागतो, परंपरेशी 2 हात स्त्रियांना करावे लागतात। अशा प्रसंगी आपण या 2 हात करण्याची जी काही प्रेरणा आहे ती अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून आपण घेऊ शकतो। आजही आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी देशभरामध्ये डोक्यावरून मलमूत्र घेऊन जाणारा समुदाय आजही आहे आणि या समुदायाच्या व्यथा आजही तितक्याच आपल्याला दिसून येतात किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा आपल्याला दिसून येतात, शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्याला दिसून येतात। या सर्व व्यथा मांडण्याचं कार्य अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात केलं। दुसरं विधान त्यांचं सर्वाधिक महत्वाचं आहे, त्यांचं एक विधान आहे की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। खरं तर हे वाक्य अनेक वेळा अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी या वाक्याचा अर्थ हा वेगळा घेतलेला आहे। त्यांना एकच सांगायचं आहे की त्यांना स्वातंत्र्य नाकारायचं नाही, तर त्यांना एक सांगायचं आहे की हे स्वातंत्र्य आहे ते भांडवलदारांच्या हाती गेलेलं आहे आणि म्हणून भांडवलदारांच्या हाती अर्थातच गोरे गेले आणि काळे आले आणि ते त्याच प्रकारचं शोषण करणाऱ्यांच्या हातामध्ये हे गेलेलं आहे। म्हणून ते म्हणतात की यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। भुकेल्याचा ते आवाज मांडतात, जे स्वातंत्र्य सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जावं अशा अपेक्षेने ते साहित्यातून मांडत असतात, परंतु त्याचा विपर्यास बऱ्याच वेळा त्यांच्या विधानांचा होतो आणि याचा विपर्यास होऊ नये याची आपण दखल खरं तर आजच्या काळाला आपण घेतली पाहिजे। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य नेमकं काय सांगतं, खरं तर थोडक्यात आपल्याला सांगता येईल की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतं आणि मग जगण्यासाठी प्रेरणा देतं ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रेरणा देतं। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे खऱ्या अर्थानं क्रांतीची गीतं, क्रांती करण्यासाठी आपल्याला ते प्रेरणा देतात आणि या साहित्यातून आपण जेव्हा वारंवार पाहतो त्यांच्या साहित्यातून खरं तर प्रेरणा मिळतात। त्यांच्या साहित्यातला फकीरा हा व्यवस्थेविरुद्ध कसा बंड करतो, त्यांच्या साहित्यातले असंख्य नायक आहेत, परंतु फकीरा हा खरं तर जगभर गाजलेला हा नायक आहे आणि तो जगातल्या शोषितांच्या बाबतीमध्ये विचार मांडतात। कारण आपण नेहमी म्हणतो किंवा कार्ल मार्क्स असं म्हणतात, जगातील कामगारांनो एक व्हा, तुमच्याकडे कमवण्यासाठी खूप काही आहे, गमवण्यासाठी काहीच नाही। आणि तोच विचार साहित्यातून अण्णाभाऊ साठे मांडतात। त्यांच्या साहित्याची प्रेरणा ही फक्त भारतालाच नाही तर जगाला मिळते आणि म्हणून वाटेगाव ते रशिया असा प्रवास हा फक्त आणि फक्त त्या साहित्यातून होत असतो आणि हे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देणार आहे। आणि अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आणि अनंत पैलूचं साहित्य असलेल्या आणि खरं तर शेवटी जाता जाता ते म्हणतात की जग बदल घालून सांगून गेले मज भीमराव। खरं तर या व्यवस्थेशी 2 हात करण्यासाठी मला भीमराव सांगून गेले अशी भूमिका ते मांडतात। आणि एकूणच काय तर जागतिक स्तरावर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आजही भांडवलदारी राष्ट्रांच्या विरोधामध्ये किंवा आजही भांडवलदारांच्या विरोधामध्ये लढताना, व्यापाऱ्यांच्या विरुद्ध लढताना त्यांचं साहित्य प्रेरणादायी ठरतं। अशा या अनंत पैलूच्या
साहित्यिकाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.